नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की आकृतीतील चौरस व चौकोन कसे मोजायचे। सर्वप्रथम आपण बघून घेऊ की चौरस म्हणजे काय। चौरस म्हणजे अशी बंदिस्त आकृती की जिच्या चारही बाजू समान असतात व तिचे चारही कोन 90 अंशाचे असतात। आता आपण हे जाणून घेऊ की चौकोन म्हणजे काय। चौकोन ही एक 4 कोन व 4 बाजू असलेली बंदिस्त आकृती आहे। आता आपण या आकृतीतील चौरस व चौकोन मोजणार आहोत। चौरस मोजण्यासाठी उभे 1 2 3 व आडवे 1 2 3 असे आकडे टाकून घ्यायचे। नंतर 3 व 3 चा गुणाकार करायचा, 2 व 2 चाही गुणाकार करायचा, 1 चा स्वतःशीच गुणाकार करायचा व या तिघांची बेरीज करायची, तिघांच्या गुणाकाराची बेरीज करायची। 3 गुणिले 3 9 अधिक 2 गुणिले 2 4 अधिक 1 गुणिले 1 याचं उत्तर येतं 14। या आकृतीत 14 चौरस आहेत। आता आपण याच आकृतीतील चौकोन मोजू। तसेच आकडे टाकून घ्यायचे व आता आडव्या अंकांची बेरीज करायची, ती येते 6 व उभ्या अंकांची बेरीज करायची, ती पण येते 6। यांचा गुणाकार केल्यावरती आपल्याला मिळतात 36। या आकृतीत एकूण 36 चौकोन आहेत। आता आपण आकृतीतील त्रिकोण कसे मोजायचे हे शिकणार आहोत। अशी आकृती जर आली तर 1 2 असे सलग आकडे टाकत जायचे व त्यांची खालीलप्रमाणे बेरीज करायची। ती बेरीज येते 3, म्हणजे या आकृतीत एकूण 3 त्रिकोण आहेत। आता या इथे आपल्याला दोन आकृत्या दिलेल्या आहेत। त्यातली 2 नंबरची आकृती, त्यात 1 अधिक 2 अधिक 3 त्याची बेरीज खाली लिहिलेली आहे। जितक्या त्रिकोणामध्ये लेयर असतील तितके त्रिकोणामध्ये ती स्टेप रिपीट करत जायची। आता या इथे मी ती स्टेप रिपीट करतो। 1 2 3 याची बेरीज येते 6। ही बेरीज खालच्या बेरजेमध्ये म्हणजेच 6 मध्ये मिळवायची, त्याचं उत्तर येतं 12। म्हणजे या आकृतीत एकूण 12 त्रिकोण आहेत। आता शेजारील त्रिकोणाला मी गोल करतो। त्या त्रिकोणाची बेरीज तुम्ही कमेंटमध्ये लिहा।